नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनल लेट पण थेटवर। आज आपल्या मंचावर आपण एक नवीन मुद्दा डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा। एक असा दौरा ज्याच्याकडे फक्त भारत आणि चीन नाही तर जगाचे लक्ष लागले होते। भारत आणि चीन हे दोन शेजारी राष्ट्र, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले देश आणि 21व्या शतकातील संभाव्य महासत्ता। त्यामुळे जेव्हा मोदी चीनला भेट देतात तेव्हा त्याचे परिणाम दूरगामी असतात आणि ते आपल्याला बघायला भेटतील। भारत आणि चीन संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत। 1962चा भारत चीन युद्ध असो या 2017चा डोकलाम वाद, 2020चा गलवान संघर्ष, हे मोठे टप्पे लक्षात घेता पंतप्रधान मोदींचा चीन दौरा एक असा दौरा ज्याच्याकडे फक्त भारत आणि चीन नाही तर जगाचे लक्ष लागले होते। आर्थिकदृष्ट्या पाहता भारतातून चीनला जाणारी निर्यात खूप कमी आहे, पण चीनकडून भारतात येणाऱ्या वस्तूंची संख्या प्रचंड आहे। ही तफावत कमी करणं हा मोदींच्या दौऱ्याचा एक मुख्य उद्देश होता। विशेषतः भारतीय शेती उत्पादन, औषध निर्मिती आणि IT सेवा यांना चीनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळावा यावर भर देण्यात आला। आता आर्थिक मुद्द्याबरोबरच दुसरा अत्यंत संवेदनशील मुद्दा तो म्हणजे जागतिक राजकारण। भारत आणि चीन ब्रिक्स आणि SCO सारख्या मंचावर एकत्र काम करतात। या दौऱ्यात हवामान बदल, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली। दोन्ही देश जर सहकार्य वाढवतात तर जागतिक स्तरावर त्याचा प्रचंड प्रभाव वाढू शकतो। यामुळे केवळ आशिया नाही तर सारं जगाचं सत्ता संतुलन बदलण्याची शक्यता आहे। आता पाहूया दौऱ्यातील सर्वात खास गोष्ट, मोदी आणि शी जिनपिंग यांची अनौपचारिक बैठक। अशा बैठकीमध्ये कोणताही ठराविक अजेंडा नसतो। नेते मोकळेपणाने बोलतात आणि वैयक्तिक पातळीवर विश्वास निर्माण करतात। यामुळे भविष्यात कठीण प्रश्न सोडवणं तुलनेने सोपं होतं। या दौऱ्यातील अशा संवादामुळे दोन्ही नेत्यांमध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झालं। राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांबरोबरच सांस्कृतिक बाजूही तितकीच महत्त्वाची आहे। भारत आणि चीन यांचं नातं हजारो वर्षापासून आहे, विशेषतः बौद्ध धर्मामुळे। मोदींनी दौऱ्यात सांस्कृतिक संबंध वाढवण्यावर भर दिला। यामुळे दोन्ही देशातील लोकांमध्ये जवळीक वाढण्यास मदत होईल आणि पीपल टू पीपल कनेक्शन अधिक मजबूत होईल। तर मंडळी, तुम्ही एक प्रश्न विचाराल, या दौऱ्याचे फायदे तरी काय? सर्वप्रथम संवादाची दारे खुली झाली आहेत। संवेदनशील गोष्टीवर थेट चर्चा होऊ लागली आहे। म्हणून आता हा दौरा एक मोलाचा दगड ठरतोय, कारण पुढे दोन्ही देश आता थेट एकमेकाशी बोलत आहेत। त्यांना इंटरमिडिएटरची गरज नाही। पण सगळं काही सकारात्मक झालं असंही नाही। सीमावादावर ठोस तोडगा निघाला नाही। व्यापारातील तफावत कमी होईल का यासाठी अजूनही वेळ लागेल। त्यामुळे हा दौरा म्हणजे एक चांगली सुरुवात आहे, पण पूर्ण समाधान नाही अजूनही नाही। भारत चीन संबंध म्हटलं की पाकिस्तानचा उल्लेख टाळता येत नाही। चीन हा पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड आहे। CPEC म्हणजेच चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीनसाठी रणनीतिक प्रकल्प आहे। भारताला या प्रकल्पामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं आव्हान आहे। मोदींच्या दौऱ्यात पाकिस्तानचा थेट अजेंडा नव्हता, पण भारताला माहीत आहे की चीनसोबतची प्रत्येक चर्चा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवरही परिणाम करते। प्रश्न आहे पुढे काय? अमेरिका आणि भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला संतुलन साधावं लागेल। भारत चीन सहकार्य वाढलं तर दोन्ही देशांचा फायदा आहे, पण त्याच वेळी स्पर्धा कायम राहणार हेही वास्तव्य आहे। या दोघांचं नातं हे सहकार्य आणि स्पर्धेचं मिश्रण राहणार आहे, हे नक्की। तर मंडळी, मोदींचा चीन दौरा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता, तर एक महत्त्वाचा रणनीतिक निर्णय होता। त्यातून संवाद वाढला, विश्वास थोडा तर निर्माण झाला, पण अजूनही अनेक आव्हानं आपल्यासमोर आहेत। भारत आणि चीन दोघेही महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहेत। तर मंडळी, मोदींचा चीन दौरा हे केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता, तर एक महत्त्वाचा रणनीतिक निर्णय होता। त्यातून संवाद वाढला, विश्वास थोडा तर निर्माण झाला, पण अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जायचं आहे। भारत आणि चीन दोघेही महासत्ता बनण्याच्या रेसमध्ये आहेत। त्यांच्या संबंधावर फक्त आशियाचे नाही तर संपूर्ण जगाचं भविष्य अवलंबून आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारत आणि चीनचे संबंध भविष्यात सहकार्याचे असतील की संघर्षाचे? तुमचा विचार आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या भागात। जय महाराष्ट्र।